नमस्कार मंडळी, आज बनवली होती दही भेंडी मसाला। खूप छान झालेली। आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मार्केटला जायचं आहे, भेंडी घेऊन यायची आहे, भेंडीला कट करायचं आहे आणि व्यवस्थित कट करून आपल्याला बघायचं आतमध्ये किडी तर नाही आहेत ना। सर्व भेंडी व्यवस्थित कट करून झाली आणि आता भेंडी कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये भेंडी ॲड करणार आहे आणि भेंडी आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बघू शकता तुम्ही ही भेंडी मस्त आपली फ्राय होत आहे तोपर्यंत दही घ्यायचं। दही कमी आंबटवालं घ्यायचं, त्याच्यामध्ये सर्व जगभरातले मसाले टाकायचे, टेस्टनुसार मीठ टाकायचं आणि दही व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करायचं। इथे आपली भेंडी देखील फ्राय झाले तेलामध्ये, काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आपण आणि त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे। जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेलावरती आणि आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी दही मसाल्यामध्ये ॲड केलेलं ते सर्व त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे आणि दह्याला बघू शकता कसं तेल सुटलं आहे। थोडंसं पाणी ॲड करूया आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेणार आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली ती ॲड करून घेणार आहे आणि भेंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाली की मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे। थोडंसं पाणी टाकलं आहे आणि भाजीला बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे आणि तेलाची करा देखील आली आहे भाजीला, एकदम छान आणि खूप छान लागते भाजी खायला दही भेंडी। आणि एकदा नक्की बनवून बघा, अशी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, काहीतरी वेगळी भाजी। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत राहीन। आता भेंडी खाण्यासाठी सर्व करूया। बघू शकता तुम्ही, तुम्हाला थोडीशी थिक पाहिजे तर तुम्ही थिक ठेवू शकता, मी थोडी ड्रायच केलेली। आणि इथे आपली दही भेंडी रेडी झाली आहे, खूप छान लागतात। एकदा नक्की बनवा आणि कशा वाटतात रेसिपी कमेंट करायला विसरू नका। आणि आपलं ताट रेडी झालं आहे जेवणासाठी। चपाती आहे, दही भेंडी आहे, काकडी आहे, चटणी आहे आणि आपलं डाळ भात आहे। धन्यवाद।